प्रदूषणावरून अमोल कोल्हे चांगलेच आक्रमक झालेत। रांजणगाव MIDC मधील कंपनी प्रशासनावर ते संतप्त झालेत। कंपनीमधील सांडपाण्यामुळे शेतीला फटका बसतोय असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केलाय। शेतकऱ्यांनी काय सहन करायचं? ही सुधारणा अजूनही दिसत नाही। ग्रामस्थांची शेती असेल, पिण्याच्या पाण्याचे सोर्सेस असतील, केमिकल मिश्रित पाणी या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिक्स होत आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांचं संपूर्ण गावाचं आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आलंय। त्यामुळे MPCBच्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या सूचना दिल्या होत्या त्याचा नेमका फॉलोअप काय झालाय, त्याचा आतापर्यंतचं रिपोर्ट काय आहे याचा आढावा त्यांना 7 दिवसात देण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्याचबरोबर MIDCच्या माध्यमातून जो कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे ज्याच्यामध्ये एकाच कंपनीचं पाणी येत आहे, परंतु इतर कंपन्यांचं जे खरं तर रांजणगाव MIDC मध्ये झिरो डिस्चार्ज पॉलिसी असताना अनेक कंपन्या हे त्यांचं प्रदूषित पाणी हे काही ठिकाणी थेट पाण्याच्या जमिनीत मुरवतात किंवा काही थेट पाण्यात सोडतात। या सगळ्याची पाहणी करण्याचा आदेश हा MPCBच्या अधिकाऱ्यांना दिलाय।